सगळ्यांना नमस्कार. आज मॅथ्स क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. तो हे विद्याशक्ती 7th स्टँडर्डचा मॅथ्स क्लास आहे. त्याच्यामध्ये आम्ही तुमचं सेकंड पार्टमध्ये पहिलं चॅप्टर, जो की 9th चॅप्टर आहे, डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनवर्स प्रपोर्शन, त्याच्याबरोबर बद्दल आम्ही डिस्कशन करू. आम्हाला डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनवर्स प्रपोर्शन. ओके. येस. तर त्याच्याबद्दल आम्ही इकडे डिस्कशन करूया. तर सबसे पहिला डायरेक्ट प्रपोर्शन म्हटलं तर काय होते. आता मी इथं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. मी इथं काय करालो, सर्कल ड्रॉ करालो. ओके. तो सर्कल मध्ये मी काय करतो, असं डायमीटर्स मी ड्रॉ करतो. तो इथं काय झालं, एक सर्कल मध्ये मी एक डायमीटर काढलो. एवढी पार्ट्स होले, दोन पार्ट्स होले. किती पार्ट्स होले, दोन. आता मी डायमीटर इन्क्रीज करतो, जास्त करतो. सो मी आणि एक डायमीटर इथं कन्स्ट्रक्ट केलो, ड्रॉ केलो. तो काय झालं, किती पार्ट्स होले, चार पार्ट्स होले. तो एक डायमीटर मतलब दोन पार्ट्स येते, करेक्ट. आणि दोन डायमीटर म्हटलं तर चार पार्ट्स येते. तुम्ही इकडे काय ऑब्झर्व करायला मला सांगा. मी तिसरं आता थर्ड डायमीटर पण ड्रॉ करतो. तो केवढी पार्ट्स हुले, सिक्स पार्ट्स हुले, हाय किती, सिक्स पार्ट्स, एक दो तीन चार पाच छे हुले. सो सिक्स पार्ट्स हुले. तो इथं काय हुआले, इथं आम्ही कसं डायमीटर्सची नंबर जास्त करायला होत नाही, तसं काय हुआले, नंबर ऑफ पार्ट्स जास्त हुआले ती सर्कल मध्ये. सो नंबर ऑफ डायमीटर्स जास्त होलं तर नंबर ऑफ पार्ट्स काय होते, सर्कल मध्ये जास्त होते. तो इथं काय होलंय, इथं आम्हाला डायरेक्ट रिलेशन मिळाले कशामध्ये, डायमीटर्स आणि पार्ट्स मध्ये, नंबर ऑफ डायमीटर्स आणि नंबर ऑफ पार्ट्स मध्ये. तो डायरेक्ट प्रपोर्शन म्हटलं तर काय होते, इट इज अ रिलेशनशिप. इट इज अ रिलेशनशिप where two quantities increase or decrease together at the same rate. ओके. तो इथं काय होते, इथं आम्हाला एक रिलेशन आम्हाला दिसते. कोणचं रिलेशनशिप, कोणच्या मध्ये रिलेशनशिप आम्हाला इथं, नंबर ऑफ डायमीटर्स आणि नंबर ऑफ पार्ट्स मध्ये आम्हाला काय दिसाले, रिलेशन दिसाले, होय की नाही. तो ऍज नंबर ऑफ डायमीटर्स जास्त व्हायले, नंबर ऑफ पार्ट्स पण जास्त व्हायले, होय की नाही. तो दोन क्वांटिटीज मध्ये आम्हाला काय दिसते, रिलेशनशिप दिसाले. आणि डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये काय होते, दोन्ही क्वांटिटीज एकच टायमाला जास्त तर होते, एकच टायमाला कम तर होते. ओके. सेम इन्क्रीज तर व्हायले, दोन्ही इन्क्रीज व्हायले, नाही तर दोन्ही डिक्रीज व्हायले. Okay, so number of diameters and number of parts at the same time they are increasing or decreasing at the same rate म्हण सांगतो, त्याला आम्ही डायरेक्ट प्रपोर्शन म्हणतो. ओके. तो इकडं मी मीनिंग लिहिते म्हणा. सो प्लीज मेक अ नोट ऑफ इट. पोरं तुम्ही काय करावं म्हटलं तर, क्लास स्टार्ट होते नाही, त्याच्या नोट्स तुम्ही करून घ्या. तो सगळं जण पेन नाही तर पेन्सिल आणि बुक घेऊन बसा. ओके. मी इथं कसं लिहते, काय तर नोट्स मी देतो म्हटलं तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. सम्स आम्ही सॉल्व केलं तर त्याचं सोल्युशन्स पण लिहून घ्या. ओके. सो डायरेक्ट प्रपोर्शन, त्याचं मीनिंग मी इथं लिहितो, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. हे एक रिलेशन दाखवते आम्हाला दोन क्वांटिटीज मध्ये. इट इज अ रिलेशनशिप वेर टू क्वांटिटीज, दोन्ही क्वांटिटीज इथं काय होते, त्यांनी जास्त तर हुआले, नाहीतर कम तर हुआले. ओके. वेर टू क्वांटिटीज increase or decrease, increase or decrease, decrease together at the same rate. एक्झाम्पल मी इथं लिहिते म्हणा. सो येस, number of diameters
आम्ही हे प्रपोर्शन कसं दाखवतो, आम्ही असं रेशिओ मध्ये दाखवतो. मग नंबर ऑफ डायमीटर्स अपॉन नंबर ऑफ पार्ट्स. तो पहिला एक डायमीटर होतं. सो एक डायमीटर होतं, केवढी पार्ट्स उरले ते? दोन पार्ट्स उरले ते. नंतर दोन डायमीटर्स उरली, केवढी पार्ट्स आले? चार पार्ट्स आले. नंतर तीन डायमीटर्स काढलो आम्ही, केवढी पार्ट्स आले? सिक्स पार्ट्स आले. तो इथं तुम्ही बघितलं तर 1/2 इज इक्वल टू 2/4, अगेन इट इज इक्वल टू 3/6. कसं म्हटलं तर 2 1 जा 2, 2 2 जा 4, 3 1 जा 3, 3 2 जा 6. सो त्यांचं काय रेशिओ आहे ना, हे फ्रॅक्शन मध्ये लिहिलो आम्ही. हे आम्ही रेशिओ पण, रेशिओ मध्ये पण लिहायला येते. कसं म्हटलं तर 1:2 असं. होय. तो त्यांचा रेशिओ ऑलवेज काय राहते? कॉन्स्टंट राहते. ते कवा बी चेंज नाही होते. ओके. सो त्याचा रेशिओ ऑलवेज काय होते? सेमच राहते. ओके. सो प्लीज मेक अ नोट ऑफ इट. रेशिओ काय होते डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये? इज ऑलवेज कॉन्स्टंट. येस. येस, प्लीज मेक अ नोट ऑफ इट. नंतर आम्ही एक ह्याच्यावरती एक सिम्युलेशन बघू आम्हाला. ओके. लिहला तुम्ही? सगळं सगळं जण लिहून घेतला? ओके. तर ह्याच्यावरती मी आता तुम्हाला एक सिम्युलेशन दाखवते. ते बघा. येस. तो माझं स्क्रीन दिसाले सगळ्यांना? येस. ह्याच्यामध्ये काय व्हायले बघा, मी तुम्हाला दाखवते म्हणा. एक मिनिट. येस. तो हे काय आहे? हे टेबल आहे. टेबल मध्ये आम्हाला काय दिसाले म्हटलं तर, द टेबल बिलो शोज द टोटल कॉस्ट ऑफ बाईंग अ सर्टन नंबर ऑफ चॅरिटी रॅफेल तिकीट्स. सो एक शो आहे. नाहीतर आम्हाला अज्युम करून घे की एक चॅरिटीचं फंक्शन आहे. त्यांचं तिकीट काय व्हायला सेल करायला त्यांनी. ओके. सो एक तिकीटचा प्राइस किती आहे? ह्यांनी $8 मध्ये दिलेत. $8. ओके. $8 एक चॅरिटी तिकीटचं प्राइस आहे. आता नंबर ऑफ तिकीट्स तुम्ही बघितलं तर, एक तिकीट घेतलं तर केवढा प्राइस येते त्याचा? प्राइस किती हुला? $8. $8 हुला, होय का नाही? एक तिकीटचा प्राइस $8. सो आम्ही एक तिकीट घेतला तर आम्हाला किती पडाले? $8 पडाले. आता मी दोन तिकीट घेतो, किती झालं माझं प्राइस? 16 हुला. सो 8 + 8 किती हुला? $16 हुला. आता मी तीन तिकीट घेतो, केवढा होला माझं पैसे? केवढा द्यायला लागते? मी $24 द्यायला लागते. आता मी इथे चार तिकीट घेतो, तर किती येते? 8 + 8 + 8 + 8, 8 × 4 आम्ही करायला पण येते. तो $32 मी पे करायला लागते. आता मी 5 तिकीट्स घेतो, तो किती हुला इथं? $40 मला टोटल 8 × 5 आहे की नाही? $8 × 5 तिकीट्स मी घेतलो, तर टोटल किती हुली? $40 हुले. आता तुम्ही काय इथं बघतो बघा. इथं इथं तुम्ही बघितलं तर नंबर ऑफ तिकीट्स काय व्हायले? इन्क्रीज व्हायले. नंबर ऑफ तिकीट्स काय व्हायले? जास्त व्हायले ती. तसंच आमचं पेमेंट या फिर कॉस्ट किती व्हायले? कॉस्ट आम्ही काय द्यावं लागतंय नाही त्यांना, ऑर्गनायझेशनला तिकीट आम्ही काय घेतलो त्याच्याला मी कॉस्ट आम्ही पे करावं नाही, त्याचं कॉस्ट पण बघा ते पण इन्क्रीजच व्हायले, जास्तच व्हायले. 8 होतं, नंतर 16 हुलं, नंतर 24 हुलं, नंतर 32 हुलं, नंतर 40 हुलं. तर इथं आम्ही काय आम्हाला दिसते? कसं मी जास्त नंबर ऑफ तिकीट्स मी परचेस करतो, तसं माझं पेमेंट मी कॉस्ट काय पे करणार आहे ना त्यांना, ते पण जास्त व्हायले. सो दोन क्वांटिटीज, कोणची दोन क्वांटिटीज इथं? टोटल नंबर ऑफ तिकीट्स आणि टोटल कॉस्ट दोन्ही काय व्हायले? एकच टायमाला दोन्ही पण जास्तच व्हायले. नंबर ऑफ तिकीट्स जास्त हुलं तर आमचं टोटल कॉस्ट पण जास्त व्हायले. ओके. आता मी इथं बघ दाखवतो तुम्हाला. इथं मी एकच तिकीट घ्यालो आणि ह्याच्याकडं दोन तिकीट्स, तर रेशिओ काय आले? सो एक नंबर ऑफ तिकीट्स N1 किती आहे? एक आहे. N2 म्हटलं तर दो तिकीट, होय काय नाही? सो 1:2 है. 1 तिकीट इज टू 2 तिकीट्स. तो आता कॉस्ट किती आले बघवा इथं. बघा इथं 8:16 आले. 8:16 म्हटलं तर इथं काय झालं? इथं दोन्ही क्वांटिटीजचे रेशिओ
सेम येते काय नाही बघू हा. सिम्प्लिफाय करतो बघा मी. सो 8/8 is to 16/8. तो किती होईल? 8 1 जा 8, 8 2 जा 16. त्याचा रेशो पण काय आले? 1:2. तो N1:N2 आणि M1:M2 दोन्ही क्वांटिटीज इक्वल आहे. दोनाची रेशो ते इक्वल आहे. बघू आम्ही इक्वल आहे काय नाही. इक्वल आहे. येस, करेक्ट पण दाखवलंय बघा. सो दोन्ही क्वांटिटीजचे रेशो पण कॉन्स्टंट राहते, ती ते फक्त कवा पण चेंज नाही होते. आणि इथं आम्ही डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये काय शिकतो, कसं आमचं एक क्वांटिटी जास्त होलं तर दुसरं क्वांटिटी पण जास्तच होते. एक क्वांटिटी कम होलं तर दुसरं क्वांटिटी काय होते ते पण कमच होऊन सोडते ती. सो ह्याच्यामध्ये काय आहे, डायरेक्ट रिलेशनशिप आहे. त्याच्यासाठी आम्ही काय म्हणतो ह्याला, डायरेक्ट प्रपोर्शन मन सांगतो. सो आय होप तुम्हाला समजलं. तुम्हाला डाऊट्स आहे मन प्लीज विचारा हे टॉपिक वरती. कुणाल तर काय तर डाऊट्स आहे डायरेक्ट प्रपोर्शन वरती? ओके. तो आम्ही आता इनवर्स प्रपोर्शन ಬಗ್ಗೆ चर्चा करू आम्ही. सो इनवर्स प्रपोर्शन मध्ये काय होते? इनवर्स प्रपोर्शन मध्ये काय होते, तो इनवर्स प्रपोर्शन नाही, ते डायरेक्ट प्रपोर्शनचा उलटा राहते. तो इनवर्स प्रपोर्शन मध्ये क्वांटिटी आहे ने ते एक इन्क्रीज होलं तर दुसरं डिक्रीज होते. तो इथे इनवर्स रिलेशनशिप आहे मन सांगतो. मी काय सांगतो, इनवर्स रिलेशनशिप आहे म्हणणे. ओके. सो इनवर्स प्रपोर्शन म्हटलं तर, inverse proportion means a relation between two quantities such that one increases in proportion as the other decreases. सो इथे एक क्वांटिटी इन्क्रीज होलं तर, जास्त होलं तर दुसरं क्वांटिटी काय होते, कम होते. तो इथं काय हुआलंय, ह्याचं रिलेशनशिप काय आहे, इनवर्स आहे दोन्ही क्वांटिटीज मध्ये. फॉर एक्झाम्पल मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल देते म्हणा. तो आम्ही काय करू आम्हाला काय आहे, आम्हाला एक ट्री प्लांटेशन प्रोग्राम करायचं आहे. ट्री प्लांटेशन प्रोग्राम मध्ये काय होते, आम्ही सगळं व्हॉलेंटियर्सला घेऊन धाकटी धाकटी काय प्लांट्स राहतात नाही, त्यांना आम्ही काय करतो, मातीमध्ये घालून त्यांना आम्ही प्लांट करतो. ओके. तो आम्हाला काय पाहिजे, आम्हाला पहिलं ते मातीमध्ये घालायला आम्हाला फर्स्ट काय करायला लागते, पिट्स काढायला लागते, होय की नाही. मोठी मोठी पिट्स काढावं मी ते आम्हाला ते प्लांट्स मातीमध्ये घालायला. ओके. तो आता पिट्स काढायला आम्हाला काय, केवढी पिट्स पाहिजे, 90 पिट्स पाहिजे. गड्डा आम्ही काय म्हणतो ना ते. ओके, 90 पिट्स आम्हाला पाहिजे. तो एक व्हॉलेंटियर काय आहे ने, त्याला एकच पिट काढायला टाइम लागते. ओके. तो एक व्हॉलेंटियरला एक दिवस मध्ये एकच पिट काढता येतं ना, एकच पीठ डिग करता येतं ना. एक व्हॉलेंटियरला एक दिवस मध्ये एकच पीठ त्याला काढायला येते. तो एकच व्हॉलेंटियर झाला तर आम्हाला केवढं दिवस पाहिजे लागते, 90 डेज पाहिजे लागते. तसं नाही होते ना. 90 डेज म्हटलं तर आमचा प्रोग्राम केव्हा हुआ. तो मला जास्त नंबर ऑफ व्हॉलेंटियर्स पाहिजे आता. तो आता आम्ही काय करतो, आम्ही 15 व्हॉलेंटियर्स घेतो. आम्ही 15 व्हॉलेंटियर्स घेतो. तो 15 व्हॉलेंटियर्स 90 पिट्स काढाव. आता तुम्ही हिलत बघितलं तर एक व्हॉलेंटियर एक पीठ काढायला एक दिवस पाहिजे. बट 15 व्हॉलेंटियर्स
90 पिट्स काढायला केवढं दिवस पाहिजे त्याला? 90/15 मी करतो. 15 1 जा, 15 6 जा, तो त्याला 6 डेज, फक्त केवढा दिवस पाहिजे त्याला? नुसतं 6 डेज पाहिजे. तो इथे काय व्हायलंय, कसं आमचे व्हॉलेंटियर्स नंबर जास्त हुलं, तसं नंबर ऑफ डेज काय पाहिजे होते ने पिट्स काढायला ते कमी हुलं. इथं पण बघा, कमी व्हॉलेंटियर्स होते, नुसतं एकच व्हॉलेंटियर होता. आम्हाला केवढी दिवस पाहिजे होते टोटल 90 पिट्स काढायला? केवढी दिवस पाहिजे ते 90 पिट्स काढायला? आम्हाला 90 डेज पाहिजे म्हटलं तर, एकच व्हॉलेंटियर होता म्हटलं तर आम्हाला दिवस जास्त पाहिजे होते. बट आम्ही काय केलं, आम्ही व्हॉलेंटियर्सची संख्या जास्त केलो, इथं नंबर जास्त केलो, डेज काय होऊन सोडलो, कमी होऊन सोडलो. तो इथं एक क्वांटिटी इन्क्रीज व्हायले, दुसरं क्वांटिटी डिक्रीज व्हायले. एक क्वांटिटी इन्क्रीज होलं तर दुसरं क्वांटिटी डिक्रीज व्हायलंय. आम्ही ह्याच्याला काय म्हणतो, ह्याच्याला आम्ही इनवर्स प्रपोर्शन मध्ये सांगतो. इनवर्स प्रपोर्शन मध्ये सांगतो. ओके, एक मिनिट. तो इथं मी एक्झाम्पल लिहिते म्हणा. 1 volunteer requires 1 day to dig 1 pit, but 15 volunteersला केवढा दिवस पाहिजे? रिक्वायर्स नुसतं 6 डेज पाहिजे त्यांना. रिक्वायर्स 6 days टू डिग 90 pits. होय की नाही? सो एक मिनिट असं लिहून सोड. रिक्वायर्स 90 days टू डिग 90 pits म्हणून लिहून सोडा. ओके. बट 15 volunteersला केवढा दिवस पाहिजे? नुसतं 6 डेज पाहिजे त्यांना 90 पिट्स डिग करायला. ओके, काढायला. तो हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या, नंतर आम्ही ह्याच्यावरती एक फक्त सिम्युलेशन बघू आपण. सो तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. येस, तुम्ही लिहला, तुम्ही नोट डाऊन करून घेतला. ओके, तो ह्याच्यावरती आम्ही धाकट एक सिम्युलेशन बघू म्हणा. येस, तो सगळ्यांना मला माझं स्क्रीन दिसाले. एक मिनिट. ओके, तो ह्याच्यावरती आम्हाला कोणचं एक्झाम्पल मिळते म्हटलं तर, स्पीड आणि टाइम रिक्वायर्ड टू कव्हर दॅट डिस्टन्स, ते एक्झाम्पल आम्ही इथे घेऊ आपण. ओके. तो इथे तुम्ही बघितलं तर यू कॅन सेट द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड हिअर. तो आम्ही केवढा डिस्टन्स ट्रॅव्हल करालो? 120 डिस्टन्स आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे. कार आम्ही घेऊन जायलो 120 डिस्टन्स आमचं, एक डेस्टिनेशन, एक प्लेसला जायला आमचं काय आहे, किलोमीटर डिस्टन्स केवढं आहे? 120 किलोमीटर आमचं डिस्टन्स आहे. आता तुम्ही इथं बघितलं तर कारचं किती आहे स्पीड? 20 किलोमीटर पर आवर आहे. 20 किलोमीटर पर आवर स्पीड आम्ही गेलो तर आम्हाला टाइम किती पाहिजे? 120 किलोमीटर कम्प्लीट करायला आम्हाला 6 आवर्स, म्हटलं तर आम्हाला 6 तास, आय एम सॉरी, 6 आवर्स पाहिजे 120 किलोमीटर आमचं डेस्टिनेशनला जायला, आमचं प्लेसला जायला. आता मी काय करतो, माझं स्पीड मी थोडं जास्त करतो. मी आता 1 घंट्याला 30 किलोमीटर मी कव्हर करालो. सो 30 किलोमीटर पर आवर माझं स्पीड आहे आता. तो किती तास पाहिजे मला जायला? नुसतं 4 घंटे पाहिजे. केवढा पाहिजे? 4 घंटे. आता मी आणि त्याचं स्पीड जास्त करतो. 40 किलोमीटर पर आवर करालो मी. 1 तासाला 40 किलोमीटर अगर मी कव्हर केलं तर किती टाइम लागते मला? 3 तास पाहिजे 120 किलोमीटर मला कम्प्लीट करायला. आता मी इथं 50 किलोमीटर घेतो मग. तो एक मिनिट थांबा, 60 घेऊ मग. तर 60 किलोमीटर पर आवर आता मी घेतलं तर टाइम किती लागते? नुसतं 2 तास लागते. आता मी 80 किलोमीटर पर आवर घेतलं तर केवढा मला टाइम पाहिजे? 3/2 आवर्स पाहिजे लागते.
होय की नाही, 3/2 आवर्स म्हटलं तर 3/2 म्हटलं तर किती येते तास मला सांगा. ते कन्वर्ट करा, डिव्हिजन करून कन्वर्ट करा. 3/2 किती येते? 1.5 आवर्स. 1.5 आवर्स पाहिजे मला. ओके. तो आता तुम्ही इथं बघितलं तर इथं काय व्हायलंय, कसं मी माझं स्पीड जास्त करून घेत जायले, तसं टाइम ते काय पाहिजे नाही, 120 किलोमीटर कव्हर करायला मला काय टाइम पाहिजे नाही, ते कमी व्हायले. तो जास्त स्पीड मारला तर कमी टाइम मध्ये मी 120 किलोमीटर कव्हर करून सोडते. होय की नाही. तो एक क्वांटिटी इथं जास्त व्हायले, दुसरं क्वांटिटी इथं काय व्हायले, कमी व्हायले. तो ह्याला आम्ही काय म्हणतो, ह्याला आम्ही इनव्हर्स प्रपोर्शन म्हणतो. काय म्हणतो? इनव्हर्स प्रपोर्शन म्हणतो. तो आता ह्याचे रेशिओज चेक करू आपण. तो इथं x1 आणि x2 घेतो मी. सो x1 चं किती आहे स्पीड? 20 आहे. आणि x2 चा 30 आहे. तो माझा रेशो किती आला? 20:30 माझा रेशो आला. आता त्याचा टाइम रिक्वायर्ड क्वांटिटीचा रेशो बघूया. सो दॅट इज T2:T1 किती येते? 4:6 आला. तो आम्ही हे रेशिओजला आता सिम्प्लिफाय करू आपण. तर तुम्ही इथं बघितलं तर 2 2 जा 4, 2 3 जा 6, तो कॅन्सल होऊन आणि 20:30 आहे. नुसतं आम्ही फक्त 0 0 कॅन्सल केलं तर आम्हाला 2:3 येते. सो आमचं रेशिओज काय आलं दोन्ही क्वांटिटीज, ते पण काय आहे? इक्वलच आहे. इक्वलच आहे. येस, त्यांनी काय आहे? दोन कॉन्स्टंट आहे आणि इक्वल आहे, त्यांनी चेंज नाही हुलत. येस. त्यांच्या दोनामध्ये दोघी क्वांटिटीज मध्ये रेशिओज काय आहे? इक्वलच आहे. तो इनवर्स प्रपोर्शन मध्ये काय होते, एक क्वांटिटी जास्त होलं तर दुसरं क्वांटिटी कम होतंय. तो त्यांच्यामध्ये ऑपोजिट म्हटलं तर इनवर्स रिलेशन आम्हाला दिसतंय. ओके. येस. तो ह्याच्यावरती आम्ही काय करूया, आणि एक सिम्युलेशन आम्ही बघूया म्हणा. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो मग. येस. तो सगळ्यांना हे वर्ड वॉल ऍक्टिव्हिटी आता आम्ही सॉल्व करू आपण. ओके. तो इथं तुम्ही बघितलं तर केसेस दिलेत आम्हाला. डिवाइड करायचं आहे आता. डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये कोणची येते, इनवर्स प्रपोर्शन मध्ये कोणची येते, नो रिलेशनशिप मध्ये कोणची येते. फर्स्टली नंबर ऑफ आवर्स वर्क, बी युअर हाईट. आम्ही केवढा तास काम केलो आणि बी आहे तुमचा हाईट, दोन्ही मध्ये काय तर रिलेशन आहे. तुम्ही जास्त काम केलं तर तुमचं हाईट जास्त होते काय कम होते? दोन्ही मध्ये काय पण रिलेशन्सच नाही. तो हे आम्ही काय करू, नो रिलेशनशिप मध्ये घालू आपण. आता मला सांगा, नंबर ऑफ ड्रिंक्स बॉट, टोटल कॉस्ट. तुम्ही केवढी कोल्ड ड्रिंक्स परचेस घेतला, नंतर त्याच्या कॉस्ट किती तुम्ही पे केला. तर तुम्ही जास्त कोल्ड ड्रिंक्स घेतलं तर तुम्ही जास्त कॉस्ट त्याला भरावं लागते. होय काय नाही, जास्त ड्रिंक्स केलं तर जास्त कॉस्ट. तो इकडे दोन्हीकडे काय व्हायले, दोन्ही एकच टायमाला इन्क्रीज व्हायले. कमी तुम्ही कोल्ड ड्रिंक्स घेतलं तर कमी पैसे द्यायला लागते. होय की नाही. तो दोन्ही एकच टायमाला कम तर होते नाही तर जास्त तर होते. तो हे आम्ही कुठं आम्हाला दिसते? येस, डायरेक्ट प्रपोर्शन हू असेल ना. येस. आता हे बघा, आवर्स वर्क टोटल यू आर पेड. तर तुम्ही केवढा तास तुम्ही काम कराला त्याच्या डिपेंडेंट त्यांनी तुम्हाला काय करायला ते तुम्हाला सॅलरी द्याले, पेमेंट द्याले. तर तुम्ही जास्त तास काम केलं तर तुम्हाला पेमेंट किती मिळते? जास्तच मिळते काय नाही. कमी टाइम तुम्ही काम केलं तर कमी पैसे तुम्हाला मिळते, कमी सॅलरी तुम्हाला मिळते. तो एकच टायमाला इन्क्रीज व्हायले आणि एकच टायमाला डिक्रीज व्हायले दोन्ही क्वांटिटीज. तो हे कुठे येते, कोणत्या सिच्युएशन मध्ये येते? येस, डायरेक्ट प्रपोर्शन. ओके. आता मला हे सांगा तुम्ही, मनी यू स्पेंड, मनी यू हॅव लेफ्ट. मनी यू स्पेंड, मनी यू हॅव लेफ्ट. तर तुम्ही केवढा पैसे खर्च कराले, एक सिच्युएशन. दुसरा, तुमच्याकडे केवढा पैसे उरले. तर तुम्ही जास्त खर्च केलं तर कमी पैसे उरतेत. तुम्ही कमी पैसे खर्च केलं तर जास्त पैसे उरतेत. तो हे सिच्युएशन कुठे येते, एकच टायमाला इन्क्रीज डिक्रीज नाही व्हायले. एक इन्क्रीज होला तर दुसरं डिक्रीज होते, एक डिक्रीज होला तर दुसरं इन्क्रीज व्हायले. येस, व्हेरी गुड. हे कुठे येते? इनवर्स प्रपोर्शन मध्ये ना. ओके.
तो आता आम्ही पहिल्या ग्रुप ते सॉर्ट आउट करू मग नंतर आम्ही बघू आमचं आन्सर्स आम्ही काय अनालाइज केलो ते बरोबर आहे काय नाही. ओके, तर सगळ्यांना आन्सर करावं लागतं इथं. तुम्ही अनम्यूट तर करा, नाही तर चॅट बॉक्स मध्ये घालून तुम्ही हे मला सांगा कोणची कोणची ग्रुपमध्ये येते मग. सो नेक्स्ट, नंबर ऑफ माइल्स ड्रायव्हन, हाऊ मच पेट्रोल युज्ड. सो तुम्ही किती डिस्टन्स कव्हर केला, तुम्ही ड्राईव्ह केलं आणि केवढं पेट्रोल तुमचं यूज होलंय. तर तुम्ही जास्त डिस्टन्स कव्हर केलं तर तुमचं पेट्रोल काय होते, जास्त जाते काय कम होत जाते? जास्तच जाते काय नाही. जास्त डिस्टन्स तुम्ही ड्राईव्ह केलं तर कार घेऊन जास्त पेट्रोल जाते. कमी डिस्टन्स तुम्ही ड्राईव्ह केलं तर कमी पेट्रोल जाते. होय काय नाही. तो एकच टायमाला इन्क्रीज आणि डिक्रीज व्हायला. तो हे डायरेक्ट प्रपोर्शन होऊ असेल. ओके, आम्ही इकडे घालू आम्हाला बघू आम्हाला. नेक्स्ट, आवर स्पेंट ड्रायव्हिंग, नंबर ऑफ माइल्स ट्रॅव्हल्ड. तो इथं काय व्हायलंय, इथं तुम्ही केवढा तास ड्रायव्हिंग कराला आणि किती डिस्टन्स तुम्ही कव्हर करालाय. ओके, आता तुम्ही जास्त तास ड्राईव्ह केलं तर तुम्ही काय होते, जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करशील. जास्त तुम्ही टाइम ड्रायव्हिंग केलं तर जास्त टाइम तुम्ही ड्राईव्ह केलं तर जास्त डिस्टन्स तुम्ही करते कव्हर करते. येस और नो. एकच टायमाला तुमचं ड्रायव्हिंग इन्क्रीज होलं तर तुमचं डिस्टन्स कव्हर तुम्ही काय कराल, ट्रॅव्हल काय कराला ते पण जास्त होते. तो हे डायरेक्ट प्रपोर्शन होऊ असेल. आता नेक्स्ट बघू आपण, रेसिंग स्पीड रेस टाइम, सॉरी रनिंग स्पीड आणि रेस टाइम. तर तुम्ही केवढं स्पीडला ठेवून तुम्ही गाडी रन करायला, नाही तर रनिंग स्पीड आहे इथं म्हटलं तर तुम्ही अ, किती स्पीडला तुम्ही रन कराला आणि रेसचा टाइम काय आहे. तो आता तुम्ही जास्त स्पीड ला रन केलं तर तुमचं रेस टाइम काय होते, कमी होते. जास्त स्पीड घेऊन गेलं तर टाइम कमी होते. तो इथे एक इन्क्रीज होलं तर दुसरं कम होते. होय काय नाही. तो हे कुठे येते, इनवर्स प्रपोर्शन. सो नंबर ऑफ पीपल, हाऊ लॉंग इट टेक्स टू पेंट अ हाऊस. सो केवढी माणसं आहे आणि तुम्हाला केवढा उशीर लागते या फिर केवढा दिवस पाहिजे घराला पेंट करायला. आता तुम्हाला जास्त माणसं आहे, नंबर ऑफ पर्सन्स जास्त आहे तुमच्याकडे, माणसं जास्त आहे म्हटलं तर तुम्हाला पेंट करायला कमी टाइम मध्येच तुम्ही संपून घेता काय नाही. तो एक इन्क्रीज होलं तर दुसरं काय होते, डिक्रीज होते. तो हे इनवर्स प्रपोर्शन. आता नंबर ऑफ स्टुडंट्स इन रूम, नंबर ऑफ एम्प्टी चेअर्स. एक रूम मध्ये केवढी स्टुडंट्स आहे आणि एकाकडे केवढी एम्प्टी चेअर्स उरलेत. तो जास्त स्टुडंट्स रूम मध्ये आले तर चेअर्स केवढा खाली उरतेत, कमी खाली उरतेत काय नाही. जास्त स्टुडंट्स आले तर जास्त त्यांनी बसून सोडते ती, तो त्यांच्या चेअर्स काय होऊन सोडते, फुल होऊन सोडते. तो एम्प्टी चेअर्स कम होते. तो एक जास्त फुलं तर दुसरा कम होते. तो हे इनवर्स प्रपोर्शन. सो नंबर ऑफ पीपल वॉचिंग अ फिल्म, लेंथ ऑफ फिल्म. केवढी माणसात फिल्म बघायला ती आणि फिल्मचं ड्युरेशन काय आहे. तो दोन्ही मध्ये काय तर संबंध आहे, केवढं तर माणसं बघवा. लेंथ ऑफ द फिल्म म्हटलं तर फिल्मचं ड्युरेशन तेवढंच राहते, जास्त कम होतेच नाही, हाय काय नाही. तो हे नो रिलेशनशिप मध्ये येते. एक मिनिट, नो रिलेशनशिप मध्ये येते. ओके, तो आमची आन्सर्स चेक करू हा, करेक्ट आहे काय नाही, आमचं अनालिसिस करेक्ट आहे काय नाही बघू आपण. येस, येस, आमची आन्सर्स करेक्ट हुले. ऑल राईट. तो आय होप सगळ्यांना डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनव्हर्स प्रपोर्शनचं मीनिंग कॉन्सेप्ट समजले म्हणून घेतो. काय तर तुम्हाला डाऊट्स होलं तर प्लीज विचारा. ओके, सो येस, आजचा क्लास आम्ही एंड करूया. एक थॉट ऑफ द डे सांगून घेत. सो ट्राय अंटिल यू गेट सक्सीड. सो तुम्हाला तुमचं काय पण ड्रीम्स राहू दे, ते केवढा टफ राहिला तर पण तुम्हाला ट्राय करायला लागते. तुम्ही केवढा एफर्ट्स घालता, तुम्ही तेवढाच सक्सेस तुम्हाला येऊन जाते, सक्सेस तुम्ही अचीव करून घेता. सो दॅट्स वाय ते टफ आहे म्हटलं तर सोडू नका. तुम्ही त्याच्याबरोबर प्रॅक्टिस करा, ट्राय करा आणि सक्सेस अचीव करा.
ओके. तो आजचा क्लास आम्ही इकडंच संपून घेऊया. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय विद्याशक्ती, जय महाराष्ट्र.